हॅलो स्टुडंट्स, युनिक अकॅडमी ठाणेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. येणाऱ्या आपल्या 2024 मधल्या MPSCच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, जसं की राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, या परीक्षांच्या तयारीसाठी तुम्हाला आपण एक करंट अफेअरची सिरीज सुरू केलेली आहे. तर या करंट अफेअरच्या सिरीजचा निश्चित पद्धतीने तुम्हाला MPSC 2024 मधल्या सगळ्या परीक्षांसाठी उपयोग होणार आहे. तर आजचं आपला जो विषय आहे तो म्हणजे एक चर्चेतलं ठिकाण आहे. कुठलं चर्चेतलं ठिकाण आहे ते आपण बघण्याच्या आधी एक इमेज बघूयात. माझ्या मागेच तुम्हाला एक इमेज दिसते, समुद्र दिसतोय, निळा समुद्र, आणि त्या भोवती काहीतरी बांधकाम दिसतंय. म्हणजे एक साधारण जर आपण विचार केला तर एक बंदराचं चित्र दिसतंय. मग आता याचा काय संबंध आहे, तर तो संबंध जाणून घेण्याच्या आधी आपण एक म्हण आहे मराठीमध्ये, ती म्हण ऐकली असेल, इच्छा तेथे मार्ग. जिथे इच्छा असते तिथे आपल्याला मार्ग मिळतो. आता परत प्रश्न असा येईल की एकतर तुम्ही बंदर म्हणताय, एकतर तुम्ही म्हण म्हणताय, तर त्या सगळ्याचा काय संबंध आहे आजच्या आपल्या व्हिडिओशी, तर त्याच्यावर आपण डिस्कस करूया. तर बघा, आता आता चबाहार नावाचं बंदर आहे, हे आहे इराणमध्ये. चबाहार नावाचं बंदर आहे इराणमध्ये, आणि मॅप मध्ये जर तुम्ही हे बघितलं तर हे बेसिकली आखात आहे, ओमनचं आखात, गल्फ ऑफ ओमन. या ओमनच्या आखातामध्ये हे इराण मधलं बंदर आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची बॉर्डर इराणला लागते. म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांपासून जवळ असं हे चबाहार बंदर आहे ओमनच्या आखातामध्ये. आता परत मगाशच्या त्या गोष्टीवर येतो, इच्छा तेथे मार्ग. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले जे संबंध आहेत हे कायमच वादग्रस्त राहिलेले आहेत. आणि भारताला अफगाणिस्तानशी किंवा अफगाणिस्तानच्या वर जे मध्य आशियातले देश आहेत यांच्याशी व्यापार करायचा असेल तर पाकिस्तानवर अवलंबून राहावं लागायचं, आणि पाकिस्तान काही मदत करणार नाही. तर अशा वेळेला भारताने इराणशी एक मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून या चबाहार बंदराच्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी व्यापार वाढवला. तर ही सगळी स्टोरी आहे. हे सगळं अचानक झालं का, तर ते अचानक झालेलं नाही. आणि आता हे चबाहार बंदर पुन्हा एकदा चर्चेमध्ये का आलं, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, आता आता हे जे चबाहार बंदर आहे हे आहे आपल्याला कळलेलं आहे इराणमध्ये. तर 13 मे 2024 हा जो दिवस होता हा अतिशय महत्वाचा होता भारतासाठी. का, तर भारताला पुढील 10 वर्षांसाठी या बंदराच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात अधिकार इराणने दिलेले आहे. इराणचा आणि भारताचा करार झाला, ज्याद्वारे आता इथून पुढची 10 वर्ष या बंदराच्या व्यवस्थापनामध्ये भारत आपला सहभाग नोंदवणार आहे. तर हे सगळं अचानक झालं का, मी जसं म्हटलं नाही, अचानक नाही झालं. तर कसं झालं, तर ते आपण टाइमलाईन मध्ये बघणारच आहोत. ओमनच्या आकारातलं बंदर, इराणचं एकमेव बंदर. आणि आता बघा, 1973 ला सर्वप्रथम इराणने या बंदराची घोषणा केलेली होती, आणि 73 पासून नंतर या बंदराच्या संदर्भात इराणचं काम चालू होतं. 2003 मध्ये भारताने इराणला सांगितलं की हा जे काही बंदर आहे या बंदराच्या विकासामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो. या बंदराचं व्यवस्थापन असेल किंवा बंदराच्या भोवतीच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे पायाभूत सुविधा असतील त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. आणि मग 2008 ला भारत आणि इराण यांच्यामध्ये करार झाला. या कराराद्वारे या चबाहार बंदराचं मॅनेजमेंट काही काळासाठी भारताकडे देण्यात आलं. भारताला सांगण्यात आलं की तुम्ही या चबाहार बंदराच्या आसपास चांगल्या सुविधा निर्माण करा, आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर निर्माण करा. आणि पुढे 2016 ला भारत, इराण यांच्यासोबत अफगाणिस्तानने सुद्धा त्रिपक्षीय करार केला, ट्रायलॅटरल अग्रीमेंट. का, तर मी जसं मगाशी म्हटलं, अफगाणिस्तानला ते बंदर जवळ आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जो व्यापार होणार होता तो आता इथून पुढचा व्यापार या चबाहार बंदराच्या माध्यमातून जास्तीत जास्त पद्धतीने वाढला. आणि आता 2024 ला तर भारत आणि इराण यांच्यात दीर्घकाळ करार झालेला आहे. या बंदराच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात भारताला अधिकार दिले आहेत. भारत अजून बघा $250 मिलियन खर्च करणार आहे या बंदराच्या व्यवस्थापनामध्ये, तिथल्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये. तर अशा पद्धतीने या चबाहार बंदराची स्टोरी आहे. आता हे सगळं भारत का करत होतं, किंवा या चबाहार बंदरामध्ये भारताचा इतका इंटरेस्ट का होता, तर त्याची 3 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मी जसं म्हटलं, अफगाणिस्तानशी जो व्यापार आहे तो करताना भारताला आता पाकिस्तानवर अवलंबून राहिलं नको. दुसरी महत्वाची गोष्ट, मध्य आशियाई देश जे आहेत, सेंट्रल एशियन रिपब्लिक आपण ज्यांना म्हणतो, जसं कझाकस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, या देशांशी सुद्धा भारताला या बंदराच्या माध्यमातून संपर्क ठेवता येणार आहे.
आणि तिसरी महत्वाची गोष्ट इंधन सुरक्षा. इंधनाचे जे मेजर सोर्सेस आहेत ते सगळे आहेत मिडल ईस्टमध्ये. तर इराणच्या मार्फत या बंदराच्या माध्यमातून भारताला इंधन सुरक्षित आपल्या देशामध्ये आणता येणार होतं. तर असं हे चबार बंदराच्या संदर्भातली महत्वाची गोष्ट होती. आता हे सगळं आपण या चबार बंदराच्या संदर्भात भारताने सगळं कुठे केलेलं होतं, तर आपण मग अशी म्हटलं अरेबियन सी किंवा अरबी समुद्रामध्ये. मग असंच काही दुसऱ्या ठिकाणी भारत करतंय का? येस करतंय. मोंगला नावाचं बंदर आहे, हे आहे बंगालच्या उपसागरामध्ये. तर हे बांगलादेश मधलं दुसऱ्या क्रमांकाचं बंदर आहे मोंगला बंदर. तर हे जे बंगालच्या उपसागरातलं बंदर आहे ते सुद्धा भारत या चबार बंदराच्या सारखंच विकसित करते. तर आता या मोंगला बंदराच्या संदर्भात करंटमध्ये काय न्यूज होती, तर डिसेंबर 2023 मध्ये बांगलादेश मधलंच एक ठिकाण आहे खुलना, त्या खुलनापासून रेल्वे कनेक्टिव्हिटी भारताने तयार करून दिली. म्हणजे या मोंगला बंदराच्या माध्यमातून बे ऑफ बेंगॉलमध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये भारत व्यापार वाढवू शकणार होता. तसंच त्या मोंगला बंदराला बांगलादेश मधल्या खुलनापासूनच रेल्वे जोडण्यात आलेली होती आणि याचं उद्घाटन डिसेंबर 2023 मध्ये झालेलं. म्हणजे आपल्या एक्झामसाठी बघा, एकतर अगदी रिसेंट चबार बंदर जे इराणमध्ये आहे आणि हे मोंगला बंदर आहे हे बांगलादेशमध्ये आहे. तर या दोन बंदरांच्या विकासामध्ये व्यवस्थापनामध्ये भारताने सहभाग घेतलेला होता. तर आता या दोन देशांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्या देशांमध्ये भारताने अशा पद्धतीची सोय केलेली आहे का, तर त्या संदर्भात एक प्रश्न आहे बघा. त्याचा निश्चित पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या आपल्या एक्झाम मध्ये उपयोग होईल. बघा आता इथे प्रश्न आपण असा घेतलाय, भारताच्या सहकार्याने विकसित होत असलेल्या बंदरांची नावं आणि देश यांच्या योग्य जोडा ओळखायच्या. ए ऑप्शन आहे मोंगला बांगलादेश, बी ऑप्शन सितावे म्यानमार, सी ऑप्शन चबार इराण. आणि याच्यातून आपल्याला ऑप्शन्स आहेत, ए फक्त ए अँड बी योग्य, सेकंड फक्त बी अँड सी योग्य, थर्ड फक्त ए अँड सी योग्य आणि चौथा ऑप्शन वरीलपैकी सर्व योग्य. तर आता याचं उत्तर जे आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि हा जो आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, तर आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.